नेक्स्ट एक्सरसाइज 3.3 मध्ये फर्स्ट क्वेश्चन काय दिला आहे, इव्हॅल्युएट द फॉलोइंग इंटिग्रल्स. हे इंटिग्रल्स आपल्याला इव्हॅल्युएट करायचे आहेत. ओके, तर इंटिग्रेशन बाय पार्ट्स या रूलवरती आणि इंटिग्रेशनचा टाईप px प्लस क्यू इंटू स्क्वेअर रूट ऑफ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c dx यावरती हा एक्सरसाइज बेस आहे. बघा आता एक्स स्क्वेअर इंटू लॉग एक्स फंक्शन दिलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे इंटिग्रेशन बाय पार्ट्स यू व्ही डी एक्स काय आहे. फर्स्ट फंक्शन यू ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स मायनस इंटिग्रेशन डी बाय डी एक्स ऑफ यू इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स टोटल याचं इंटिग्रेशन डी एक्स. तर हा इंटिग्रेशन बाय पार्ट्स. आता इथं आपण दोन डिफरंट फंक्शन आहेत म्हणजे कशाचा यूज करणार एल आय ए टी ई. लॉगॅरिथमिक फंक्शन फर्स्ट फंक्शन आणि अरिथमेटिक फंक्शन सेकंड फंक्शन. ओके, तर एक्स स्क्वेअर अरिथमेटिक फंक्शन हे सेकंड फंक्शन, लॉगॅरिथमिक फंक्शन इज फर्स्ट फंक्शन. यालाच मी आय ने डिनोट केलं. इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू लॉग एक्स डी एक्स. तर काय होईल याचं, लॉग एक्स फर्स्ट फंक्शन आहे म्हणजेच लॉग एक्स इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डी एक्स मायनस इंटिग्रेशन डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डी एक्स आणि टोटल याचे इंटिग्रेशन डी एक्स. काय अप्लाय केलं आपण इथं, बाय इंटिग्रेशन बाय पार्ट्स. तर इंटिग्रेशन बाय पार्ट्स हा रूल आपण इथं अप्लाय केला. ओके, लॉग एक्स फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर आणि टोटल याचं इंटिग्रेशन डी एक्स. मग लॉग एक्स ॲज इट इज एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय येतं, एक्स क्यूब अपॉन 3 पॉवरमध्ये एकने इन्क्रीमेंट इंटू लॉग एक्स मायनस लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स इंटू एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन एक्स क्यूब बाय 3 टोटल याचे इंटिग्रेशन डी एक्स. तर एक एक्स टर्म यातली कॅन्सल होईल. एक्स क्यूब बाय 3 इंटू लॉग एक्स मायनस 1/3 कॉन्स्टंट ॲज इट इज आणि इंटिग्रेशनमध्ये एक्स स्क्वेअर डी एक्स. आता परत याचं इंटिग्रेशन आपण घेऊ शकतो. एक्स क्यूब बाय 3 लॉग एक्स मायनस 1/3 आणि एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन येणार एक्स क्यूब अपॉन 3 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन 3 3 9 होईल. म्हणजेच आय इज इक्वल टू एक्स क्यूब अपॉन 3 ही टर्म जर आपण कॉमन घेतली तर ब्रॅकेटमध्ये काय लॉग एक्स मायनस 1/3 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. ओके, हे त्याचं फायनल आन्सर. आता यातलंच सेकंड एक्झाम्पल आहे इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू साइन ऑफ 3x dx. याचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे. तर दोन डिफरंट फंक्शन आहेत, अरिथमेटिक फंक्शन आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. तर अरिथमेटिक फंक्शन फर्स्ट फंक्शन, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सेकंड फंक्शन. यालाच यू आणि हे फ्री झालं. याला मी आय ने डिनोट करतो. इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू साइन 3x dx याचं इंटिग्रेशन बाय इंटिग्रेशन बाय पार्ट्स. ओके, तर बाय पार्ट्सचा रूल तुम्ही तिथं लिहायचा, हा बाय पार्ट्स रूल, आणि नंतर तो रूल अप्लाय करून इंटिग्रेशन घ्यायचं आहे. ओके, सध्या मी इथं फक्त नाव लिहिलेलं आहे. तर याचं काय होईल इंटिग्रेशन बाय पार्ट्सनुसार. तर फर्स्ट फंक्शन एक्स स्क्वेअर ॲज इट इज इंटू इंटिग्रेशन ऑफ साइन 3x dx मायनस इंटिग्रेशन डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह इंटू इंटिग्रेशन ऑफ साइन 3x dx आणि टोटल याचं इंटिग्रेशन dx. ओके, नाउ एक्स स्क्वेअर ॲज इट इज साइनचं इंटिग्रेशन साइन 3x याचं इंटिग्रेशन मायनस कॉस 3x. ओके, साइनचं इंटिग्रेशन काय मायनस कॉस 3x आणि एक्सचा कोइफिशियंट त्याला डिवाइड मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x इंटू साइन 3xचं इंटिग्रेशन मायनस कॉस 3x आणि एक्सचा कोइफिशियंट डिवाइडला टोटल याचं इंटिग्रेशन dx. ओके, मग मायनस साइन आहे एक्स स्क्वेअर बाय 3 कॉस ऑफ 3x मायनस मायनस प्लस होईल 2/3
इंटिग्रेशन मध्ये x इंटू cos 3x dx. ओके, परत एकदा आता इथं x आणि cos 3x आहे, तर या दोघांमध्ये परत एकदा बाय इंटिग्रेशन बाय पार्ट्स, बाय इंटिग्रेशन बाय पार्ट्स. दोन वेळा इंटिग्रेशन बाय पार्ट्स रूल इथं अप्लाय करायला लागेल. मग काय येणार आता मायनस एक्स स्क्वेअर बाय 3 कॉस ऑफ 3x ॲज इट इज प्लस 2/3 आहे तसेच. आता या दोघांमध्ये इंटिग्रेशन बाय पार्ट्स. फर्स्ट फंक्शन x ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ cos 3x dx मायनस d बाय dx ऑफ x फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन ऑफ cos 3x dx आणि टोटल याचे इंटिग्रेशन dx म्हणजे मायनस एक्स स्क्वेअर बाय 3 cos 3x प्लस 2/3 x cos 3x इंटिग्रेशन sin 3x अपॉन x चा कोएफिशिएंट 3 डिवाइडला मायनस x चा x चे रिस्पेक्ट डेरिव्हेटिव्ह 1 आणि cos 3x इंटिग्रेशन sin 3x अपॉन x चा कोएफिशिएंट 3 डिवाइडला टोटल याचे इंटिग्रेशन dx. मग या 2/3 ने आत मल्टिप्लाय केलं I is equal to minus x square by 3 cos 3x plus 2/9 x sin 3x आणि याच टर्मने सेकंड एल मल्टिप्लाय केलं मायनस 2/9 sin 3x इंटिग्रेशन परत मायनस cos 3x आणि x चा कोएफिशिएंट डिवाइडला प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन मायनस आणि मायनस ते प्लस होईल. cos 3x इथं पण cos 3x टर्म आहे, तर दोन्ही एकत्र घेतला बघा, तर काय येणार 2/27 मायनस x स्क्वेअर बाय 3 cos 3x प्लस 2/9 x sin 3x प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. हे त्याचं फायनल आन्सर. ओके, तर x स्क्वेअर sin 3x याचे इंटिग्रेशन काय 2/27 मायनस x स्क्वेअर बाय 3 cos 3x प्लस 2/9 x sin 3x. आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे थर्ड. यातलं थर्ड एक्झाम्पल काय दिलं बघा, इंटिग्रेशन ऑफ x इंटू tan इनवर्स x. क्वेश्चन 3 मध्ये इंटिग्रेशन ऑफ x इंटू tan इनवर्स x dx याचे इंटिग्रेशन आपल्याला घ्यायचं आहे. तर x आणि tan इनवर्स x चं मल्टिप्लिकेशन या सिक्वेन्सनुसार LIATE. तर इनवर्स फंक्शन हे फर्स्ट फंक्शन म्हणजे कोण tan इनवर्स x आणि x अरिथमेटिक फंक्शन इज सेकंड फंक्शन. ओके, यालाच मी I ने डिनोट केला x इंटू tan इनवर्स x dx. फर्स्ट फंक्शन tan इनवर्स x, सेकंड फंक्शन x बाय इंटिग्रेशन बाय पार्ट्स. इंटिग्रेशन बाय पार्ट्स रूल अप्लाय केला तर फर्स्ट फंक्शन tan इनवर्स x ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ x dx मायनस d बाय dx ऑफ फर्स्ट फंक्शन tan इनवर्स x इंटिग्रेशन ऑफ x dx आणि टोटल याचे इंटिग्रेशन dx. हेच x चे इंटिग्रेशन काय होईल x स्क्वेअर बाय 2 tan इनवर्स x मायनस tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर आणि x चे इंटिग्रेशन काय x स्क्वेअर बाय 2 dx. ओके, म्हणजेच x स्क्वेअर बाय 2 tan इनवर्स x मायनस 1 हाफ कॉन्स्टंट 1 अपॉन 2 साईडला घेतले x स्क्वेअर वरती, त्यामध्ये 1 ॲड केला आणि 1 सबट्रॅक्ट डिवाइडला आहे x स्क्वेअर प्लस 1 dx. या टर्मने दोघांनाही सेपरेट डिवाइड, तर x स्क्वेअर बाय 2 tan इनवर्स x मायनस 1 हाफ. आता या टर्मने दोघांनाही सेपरेट डिवाइड सेपरेट इंटिग्रेशन. यालाच ही टर्म कॅन्सल होईल x स्क्वेअर प्लस 1 अपॉन x स्क्वेअर प्लस 1 dx मायनस 1 अपॉन x स्क्वेअर प्लस 1 आणि dx याचे इंटिग्रेशन. ही टर्म कॅन्सल झाली तर x स्क्वेअर बाय 2 tan इनवर्स x मायनस 1 हाफ टर्म कॅन्सल इंटिग्रेशन ऑफ 1 dx मायनस इंटिग्रेशन 1 अपॉन x स्क्वेअर प्लस 1 dx. तर दोघांचे सेपरेट इंटिग्रेशन x स्क्वेअर बाय 2 tan इनवर्स ऑफ x मायनस 1 हाफ
याचे इंटिग्रेशन येणार एक्स आणि मायनस वन हाफ प्लस याला मल्टिप्लाय मायनस मायनस प्लस वन हाफ आणि याचे इंटिग्रेशन काय आहे टॅन इनवर्स ऑफ एक्स वन अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वन आणि प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन म्हणजेच फायनल आन्सर प्रत्येकामध्ये वन हाफ कॉमन घेतले तर वन हाफ इंटू एक्स स्क्वेअर आणि इथे प्लस वन एक्स स्क्वेअर प्लस वन टॅन इनवर्स एक्स मायनस एक्स मायनस एक्स हे त्याचा फायनल आन्सर ओके तर वन हाफ कॉमन घेतले तर एक्स स्क्वेअर प्लस वन इंटू टॅन इनवर्स एक्स आणि इथं मायनस वन एक्स वन हाफ दोघांमध्ये कॉमन आहे आता याच्याच पुढचं नेक्स्ट फोर्थ एक्झाम्पल आहे बघा काय दिलंय 4 नंबर एक्झाम्पल इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू टॅन इनवर्स एक्स इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर इंटू टॅन इनवर्स एक्स dx तर हे सुद्धा बाय युजिंग इंटिग्रेशन बाय पार्ट्स याच्या पुढचं एक्झाम्पल आहे इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब इंटू टॅन इनवर्स एक्स तर त्याचा टेक्स्टबुक मधला आन्सर इनकरेक्ट आहे ओके 5 नंबर काय आहे इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब इंटू टॅन इनवर्स एक्स dx तर हे 5 नंबर एक्झाम्पल मी सॉल्व्ह करतो 4 नंबर तुम्ही सेम याच मेथडने सॉल्व्ह करायचं आता बघा या 5 नंबरचं सोल्युशन याला मी आय ने डिनोट केलं एक्स क्यूब इंटू टॅन इनवर्स एक्स dx याचं इंटिग्रेशन तर हे इझिली डिफरन्शिएबल हे इझिली इंटिग्रेबल फंक्शन आहे सिक्वेन्समध्ये इनवर्स फंक्शन फर्स्ट फंक्शन अरिथमेटिक फंक्शन सेकंड फंक्शन मग बाय इंटिग्रेशन बाय पार्ट्स बाय इंटिग्रेशन बाय पार्ट्स रूल तर काय होईल आय टॅन इनवर्स एक्स इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब dx मायनस डी बाय dx ऑफ फर्स्ट फंक्शन टॅन इनवर्स एक्स इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब dx आणि टोटल याचं इंटिग्रेशन dx म्हणजेच एक्स क्यूबचं इंटिग्रेशन एक्स रेज टू 4/4 इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस इंटिग्रेशन टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू एक्स क्यूबचं इंटिग्रेशन एक्स रेज टू 4/4 आणि टोटल याचं इंटिग्रेशन dx ओके एक्स रेज टू 4/4 टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस 1/4 साईडला ठेवले एक्स रेज टू 4 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 आणि dx तर यालाच 1 ॲड आणि 1 सबट्रॅक्ट तर काय होईल एक्स रेज टू 4 अपॉन 4 टॅन इनवर्स एक्स मायनस 1/4 ब्रॅकेट टाकतो इंटिग्रेशन मध्ये एक्स रेज टू 4 मायनस 1 प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 आणि dx तर यालाच आपण एक्स स्क्वेअर स्क्वेअर असं लिहू शकतो 1 सबट्रॅक्ट केला आणि 1 ॲड केला त्याचे फॅक्टर पाडायचे एक्स रेज टू 4/4 टॅन इनवर्स एक्स मायनस 1/4 बघा एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर तर त्याचे फॅक्टर पडतील काय एक्स स्क्वेअर मायनस 1 आणि एक्स स्क्वेअर प्लस 1 हा प्लस 1 ॲज इट इज आणि टोटल डिवाइड कोण आहे एक्स स्क्वेअर प्लस 1 टोटल याचं इंटिग्रेशन काय dx ओके आता एक्स रेज टू 4/4 टॅन इनवर्स एक्स मायनस 1/4 एक्स स्क्वेअर प्लस 1 ने पहिल्या टर्मला डिवाइड केला एक्स स्क्वेअर मायनस 1 एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 dx मायनस 1/4 आणि इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 dx ओके तर इथं एक्स स्क्वेअर प्लस 1 एक्स स्क्वेअर प्लस 1 टर्म कॅन्सल होईल म्हणजे दोघांचेही सेपरेट इंटिग्रेशन तर एक्स रेज टू 4/4 टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस 1/4 एक्स स्क्वेअर मायनस 1 dx तर एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन येणार एक्स क्यूब बाय 3 आणि मायनस मायनस प्लस 1/4 एक्स मायनस 1/4 आणि 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1चं इंटिग्रेशन काय टॅन इनवर्स एक्स प्लस सी प्रत्येकामध्ये 1/4 आहे ओके तो कॉमन घेतला एक्स रेज टू 4 टॅन इनवर्स एक्स
आणि इथं मायनस 1 टॅन इनवर्स एक्स. तर दोघांमध्ये कॉमन घेतले तर फायनल काय होईल आय इज इक्वल टू 1/4 ब्रॅकेटमध्ये एक्स रेस टू 4 मायनस 1 इंटू टॅन इनवर्स एक्स. ओके, एक्स रेस टू 4 मायनस 1 इंटू टॅन इनवर्स एक्स आणि या दोन टर्म मायनस एक्स क्यूब प्लस एक्स मायनस एक्स क्यूब अपॉन 3 आणि प्लस एक्स प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. तर हे त्याचं फायनल आन्सर आहे. ओके, नाव नेक्स्ट बघा. आता नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर डी एक्स. यालाच मी आयने डिनोट केलं, इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर डी एक्स. तर तुम्ही सबस्टिट्यूशन करून हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता किंवा ॲज इट इज डायरेक्ट इंटिग्रेशन घेतलं तरी हरकत नाही. इंटू 1 घ्यायचं इंटिग्रेशन बाय पार्ट्स अप्लाय करण्यासाठी. ओके, तर सबस्टिट्यूशन मेथड किंवा यालाच लॉग एक्स बघा, इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 1 आणि डी एक्स असं कन्सिडर केलं तरी चालेल. मग बाय इंटिग्रेशन बाय पार्ट्स लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर फर्स्ट फंक्शन आणि 1 हे काय झालं सेकंड फंक्शन. मग बाय इंटिग्रेशन बाय पार्ट्स रूल जर अप्लाय केला काय होईल, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटिग्रेशन ऑफ 1 डी एक्स मायनस इंटिग्रेशन डेरिवेटिव्ह ऑफ लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटिग्रेशन ऑफ 1 डी एक्स आणि टोटल याचं इंटिग्रेशन डी एक्स. मग 1चं इंटिग्रेशन येणार एक्स इंटू लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअरचा डेरिवेटिव्ह चेन रूलनुसार 2 टाइम्स द लॉग एक्स रेस टू 2 मायनस 1 म्हणजेच 1 इंटू परत लॉग एक्सचा डेरिवेटिव्ह 1 अपॉन एक्स आणि इंटिग्रेशन 1चं एक्स आणि टोटल याचं इंटिग्रेशन डी एक्स. तर एक्स एक्स कॅन्सल होतील. तर एक्स इंटू लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 तर इंटिग्रेशनमध्ये लॉग एक्स डी एक्स. तर यालाच मी इंटू 1 डी एक्स असं लिहिलं. परत एकदा इंटिग्रेशन बाय पार्ट्स म्हणजेच काय होईल एक्स इंटू लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2. आता या दोघांमध्ये परत इंटिग्रेशन बाय पार्ट्स. तर लॉग एक्स फर्स्ट फंक्शन इंटिग्रेशन ऑफ 1 डी एक्स मायनस डी बाय डी एक्स ऑफ फर्स्ट फंक्शन लॉग एक्स इंटिग्रेशन ऑफ 1 डी एक्स आणि टोटल याचं इंटिग्रेशन डी एक्स म्हणजेच एक्स इंटू लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2. तर 1चं इंटिग्रेशन एक्स इंटू लॉग एक्स मायनस लॉग एक्सचा डेरिवेटिव्ह 1 अपॉन एक्स 1चं इंटिग्रेशन एक्स आणि टोटल याचं इंटिग्रेशन डी एक्स. इथं एक्स एक्स कॅन्सल होतील. तर एक्स इंटू लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 आत मल्टिप्लाय केला 2x लॉग एक्स मायनस मायनस प्लस होईल 2 आणि इंटिग्रेशनमध्ये 1 डी एक्स त्याचं इंटिग्रेशन आहे एक्स प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. हे त्याचं फायनल आन्सर आहे. ओके, हेच एक्झाम्पल तुम्ही सबस्टिट्यूशनने सोडवू शकता. पुट लॉग एक्स इज इक्वल टू टी. सो एक्स इज इक्वल टू ई रेस टू टी. मग डिफरन्शिएट करा बाय पार्ट्स अप्लाय करा आणि त्याचं इंटिग्रेशन मिळेल. बघा आता नेक्स्ट 7 नंबर एक्झाम्पल आहे इंटिग्रेशन ऑफ सेक क्यूब एक्स डी एक्स. सेक क्यूब एक्सचे इंटिग्रेशन घेण्यासाठी याला तुम्ही असं नाही लिहू शकत सेक क्यूब एक्स इंटू 1. तर सेक क्यूब एक्सचे इंटिग्रेशन इंटू 1 जर आपण घेतलं तर त्यावेळेस सेक क्यूब एक्स हे इझिली डिफरन्शिएबल फंक्शन नाही. त्याचा प्रॉडक्ट येईल चेन रूलनुसार मोठं फंक्शन ते होईल. मग याला थोडी अरेंजमेंट काय करायची लक्षात घ्या. आता आय सेक क्यूब एक्स डी एक्स याचं इंटिग्रेशन मी याला काय केलं सेक एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स डी एक्स. ओके, सेक एक्स आणि सेक स्क्वेअर एक्स सेक क्यूब एक्स. मग हे आहे इझिली इंटिग्रेबल आणि सेक एक्स आहे इझिली डिफरन्शिएबल फंक्शन. तर सेक एक्सचा इझिली डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतो आणि सेक स्क्वेअर एक्सचं इझिली इंटिग्रेशन एक्झिस्ट होतं. मग बाय इंटिग्रेशन बाय पार्ट्स काय होईल मग सेक एक्स फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स डी एक्स मायनस डी बाय डी एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स डी एक्स
आणि टोटल याचे इंटिग्रेशन dx. म्हणजे sec x ॲज इट इज sec square x चे इंटिग्रेशन tan x, tan चा डेरिव्हेटिव्ह sec square x चे इंटिग्रेशन tan x मायनस sec x चा डेरिव्हेटिव्ह sec x इंटू tan x आणि sec square x चे इंटिग्रेशन tan x टोटल याचे इंटिग्रेशन dx. परत आता tan x इंटू tan x काय होईल ते tan square x. तर हेच sec x tan x मायनस sec x इंटू tan काय होणार tan square x इंटू sec x dx. परत या tan square x ला मी असं लिहिलं sec x tan x हा ॲज इट इज मायनस tan square x म्हणजे काय sec square x मायनस 1 इंटू sec x dx. तर या sec x ने आतमध्ये मल्टिप्लाय केला तर याच इंटिग्रल I ची व्हॅल्यू sec x tan x मायनस इंटिग्रेशन ऑफ sec x ने आत मल्टिप्लाय केला तर sec cube x dx आणि मायनस मायनस प्लस होईल इंटिग्रेशन ऑफ sec x dx. हाच इंटिग्रल आहे I. ओके मग मायनस I इकडे आला प्लस म्हणजे 2I इज इक्वल टू sec x tan x आणि प्लस sec x चे इंटिग्रेशन दोन वेगवेगळे फॉर्म्युले आहेत. तर पहिला फॉर्म्युला अप्लाय केला लॉग ऑफ मॉड्युलस sec x प्लस tan x आणि प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन म्हणजे फायनल व्हॅल्यू I इज इक्वल टू 1/2 टाइम्स sec x tan x प्लस log of modulus sec x प्लस tan x आणि प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c डॅश त्याला म्हणलं तरी सर. ओके तर या पद्धतीने sec cube x चं इंटिग्रेशन समजले. अगदी सिंपल आहे. tan square x ला आपण sec square x minus 1 या फॉर्म मध्ये येतं tan square x. तर याला काय केलं sec square x minus 1 ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी sec x ने आत मल्टिप्लाय केलं तर sec cube x आणि मायनस मायनस ते प्लस होईल sec x dx. मग हाच इंटिग्रल आहे मायनस I इकडे आला प्लस होईल तर 2I इज इक्वल टू sec x tan x प्लस sec x चे इंटिग्रेशन log ऑफ मॉड्युलस sec x प्लस tan x. हे त्याचं फायनल आन्सर मिळालं. ओके.